नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज मी बनवणार आहे आवड्याची अशी गोड आणि आंबट चटपटीत अशी चटणी बनवणार आहे। तर चला बघूया त्याची रेसिपी। इथे मी 10 ते 12 असे आवडे घेतलेले आहे आणि हे आवडे आपण शिजवून घेणार आहे। इथे हे आवडे मी शिजवून घेत आहे। आपल्याला हे आवडे शिजवून घ्यायचे आहेत। इथे मी हे आवडे शिजवून घेतलेले आहे आणि यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे। आपल्याला या आवड्यामधली बी काढून घ्यायची आहे। आता मी इथे हे आवड्यामधली बी काढून घेणार आहे। तर अशापैकी आपल्याला हे आवड्यामधले पूर्ण बिया काढून घ्यायचे आहे कट करून। अशापैकी आपल्याला सर्व आवड्यामधले बिया काढून घ्यायचे। आणि हिवाळ्यामध्ये आवडे आपल्याला खूप स्वस्त मिळतात आणि हिवाळ्यामध्ये आवड्यांचं सीजन असते मित्रांनो। तर आवडे खाणं अगदी आपल्यासाठी फायदेमंद आहे। केसांसाठी केस गळती थांबते आपली आणि भूक पण वाढते, मधुमेहावरती नियंत्रण असतो, वजन कमी होते। असे हे आपल्याला आवडे आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे। तर हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त आवड्याचं सीजन राहतं। तर हिवाळ्यामध्ये आपण आवड्याचं लोणचं, त्याची चटणी हे सेवन केलं तर आपल्याला अगदी फायदे आहे। तर अशापैकी आवड्याचं मी इथे चटणी करून घेणार आहे, आंबट आणि गोड। तर तुम्ही नक्की अशी आंबट आणि गोड अशी चटणी नक्की बनवून बघा। आपण रेसिपी पुढे बघू याची। इथे आपले आवडे असे मी यामधले बिया काढून घेतलेले आहे, इथे कट करून घेतलेले आहे। एका भांड्यामध्ये इथे तेल टाकून घेत आहे मी, थोडंसं 1 ते 2 चम्मच असं तेल टाकून घेतलं आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मेथी दाणा। मेथी दाणा टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे घेतलेला आहे जिरं, राई आणि कलंजी, हे सुद्धा आपण टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धा चम्मच हिंग टाकून घ्यायचे। इथे आपण हिंग टाकून घेतलेली आहे आणि आपण हे चांगल्यापैकी याला परतून घेऊ। आणि आता आपण जे आवड्यामधले बिया काढून घेतलेले होते ते आवडे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला पण चांगल्याने आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे छानपैकी आपण आवडे परतून घेतलेले आहे। आता आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे आहे। इथे मी मसाले घेतले, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, धनिया पावडर, हे सर्व मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि परत एकदा आपल्याला ते परतून घ्यायचे छानपैकी। मस्तपैकी आपल्याला हे इथे परतून घ्यायचं आहे। अशापैकी आपण इथे आंबट आणि गोड अशी चटणी करणार आहे आवड्याचे, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आणि केसांसाठी तर खूपच छान आहे। इथे मी गूळ घेतलेला आहे, हे गुळाचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। आपल्या याच्यामध्ये गूळ सुद्धा घालून घ्यायचे। इथे मी गूळ घालून घेतलेला आहे आणि याला आपण परतून घेऊ आणि 10 मिनिटं कमी आचेवरती याला आपण शिजून देऊ। झाकून देऊया याच्यावरती आणि 10 मिनिटं आपण याला ठेवून देऊया। इथे बघा आपली ही आवड्याची अशी गोड आणि आंबट मस्तपैकी अशी चटणी तयार झालेली आहे। काय सुंदर दिसते बघा तुम्ही, याचा कलर फार छान दिसते आहे। अशापैकी तुम्ही नक्की बनवा मित्रांनो। आवडे आपल्या शरीरासाठी खूप छान असतात। आवड्यांमध्ये विटॅमिन सी असतं, आपली इम्युनिटी मजबूत होते आणि आपला चेहरा पण चमकदार दिसतो। अशापैकी तुम्ही अशी ही आवड्याची चटणी तयार करून घ्या। मी आता याला वाटीमध्ये काढून घेत आहे। तर अशापैकी इथे आपली ही आवडा चटणी अशी तयार झालेली आहे मस्तपैकी। तर तुम्ही नक्की बनवा। माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा,
शेअर करायला विसरू नका. अशापैकी तुम्ही आपली आवड्याची चटणी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कशी झाली होती. तर अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.